पहिला चेंडू वन पैसा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक निघालाय. बॅट्समन आपण पाहू शकाल बॅट्समन लक्ष्मणच्या वाद मधून आणि हा पहिल्या चेंडूवरती घणाघाती आघात करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आपण पाहू शकाल संघाचा श्री गणेशा 51 संघाच्या 51 मध्ये ओपन केला जात आहे. ते 4 अंकावरती गोलंदाजी मार्फती मोहन पहिल्या चेंडूवरती आक्रमण रूप धारण केलंय. ते ऑन फायर झालेत. लक्ष्मण आपण पाहतोय माडून करत असताना कळते मोकाशी कलत टीम आणि त्याच्या समवेत मात्र जॉईन झाली आहे. ऐकवीर लोणावळा या नावाने खेळणारी असते पाहतो आपण. हा चेंडू लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू फसव्या गतीचा चेंडू निघाला. आता तो चेंडू आला निर्धाव फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्फती मोहन गोलंदाज साईक विरा लोणावळे टीम कडून परंतु कमी निघून चालणार नाहीये. ते मोकाशी कळले या टीमला देखील जोरदार तालीने आघात झाला या स्पर्धेचा. आजचा दिवस शेवटचा. आता फटका फसलाय. क्षेत्रक्षात डाऊन बॉल गेंडीवर येत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. पहिला हादरा टीम मात्र कळते मोकाच्या संघाला लक्ष्मणच्या स्वरूपाचा पहिला हादरा टीम 4 अंकावरती डिझेट. का जबाब पत्थर से और ठोसा द्यायला सुरुवात केली आहे गोलंदाज मोहननं आणि विकेट घेऊन मात्र तंबूच्या सगळा माघारी पाठवायचं काम केलं. तर लक्ष्मण या फलंदाजाला नवीन बॅट्समन 1 डाऊनच्या पोझिशनला हार्ड हिटर बॅट्समन आपण पाहू शकाल विजय ऑन स्ट्राईकला. विजय ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती मोहन. आता मात्र करामत करावी लागेल. फुलटास वरती काय खडतंय मैदानामध्ये रनआउटची संधी आणि सोडली आहे. फुलटास चेंडू होता. आमंत्रण दिलं होतं फलंदाज विजयला परंतु आमंत्रण स्वीकारू शकले नाही आहेत आणि याच कारणास्तव की काय या चेंडूवरती देखील निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे 4 धावा 4 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. गरज आहे धावसंख्येची गरज आहे मोठ्या धावसंख्येचा बाटला करायची. हा चेंडू ऑन साईडला बराचसा चेंडू हवेमध्ये क्षेत्राची डाऊन द बॉल आणि स्वीकारली असेल. 1 मोर विकेट डाऊन. गेल्या बाहुलीमध्ये भरतीचा प्रवास विजय बॅक टू बॅक डगआउट विजय. नवीन बॅट्समन उमेश परत एक भक्कमबाजी उभी अजून मैदानामध्ये राजू. ज्या राजूने मात्र अवघ्या 7 चेंडूमध्ये 26 धावसंख्ये विध्वंस इनिंग केल्या होता पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये. ती इनिंग आता आठवावी लागेल आणि तशी बॅटिंग मात्र आता करावी लागेल मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मोहन आता कमबॅक करतोय. अवघ्या 4 धावसंख्येचे षटक 2 विकेट महत्वाच्या घेतल्यात लक्ष्मण आणि विजयशी. हा मात्र फटका आल्या भिरकावून देतोय ऑन साईडला तडाका चेंडू गणबावून सीमारेषाबाहेर ओरबरोब चौकार.
हा पॅकर बॉल होता. पुलचा पटका, पुलचा धमाका खेचायचा होता. अतिशय मागे मात्र भिंत उभी गेली त्यांच्या. आपण पाहू शकाल आयुक्रा लोणावले या टीम आणि इथे चेंडू आला इथून दुर्धाव. अमित मात्र पहिल्या चेंडूतून छाप सोडते मैदानामध्ये आता आपल्या गुणाबाची. ही गरज आहे आणि ती गरज आता मात्र भागवावी लागेल. धावसंख्या करायची आहे कलेटी टीमला. मात्र जोरदार अपील पंचांकडे लावली अपील, परंतु अतिशय ब्लॉक चेंडू झाला होता. सुट्टा देखील ब्लॉक होऊन घेतला या चेंडूवरती. परंतु या चेंडूवरती फ्लिकचा फटका आला असताना तर जवळपास लॉंग लेग किंवा फाईन लेग एरिया क्लिअर देखील केली असती या चेंडूनं. स्वीपचा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु इथे बिगिट करायचा प्रयत्न. हा देखील चेंडू निर्धाव. अमित चांगली गोलंदाजी करतोय. हा देखील पुलचा फटका होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. हा आलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 8 धावा. त्याच्यानंतर मात्र कित्येक शांत बसवणार राजू या फलंदाजाला. असं म्हणतात ना, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. प्रत्येक दिवस मात्र बदलत राहतो आणि ते बदलले दिवस आता मात्र राजूचे. हा देखील हुकचा फटका पाहतो आपण. दोन षटकांच्या मधून दोन षटकांना काढता बाहेर आहे करत चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येथील त्या 4 धावा चौकार ठोक दिसेल. चौदा धाबा धाव फलकावरती श्वास रोखला होता. तो श्वास आता या फटक्याने सोडला गेलाय कलेते टीमचा. हा देखील ओरजी चेंडू होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. हा देखील राजूचा हा देखील बॅट्समनच्या बॅट मध्ये लागलेला हा उत्तुंग असा षटकार ठेवून दिले पुरुष. तर मिरकुरवाडी टीमचा कर्णधार आपण टेस्टशी संपर्क साधा. मिरकुरवाडी टीमचा कर्णधार आपण आवश्यक संपर्क साधायचा आहे. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा धाव फलकावरती. आता अमितला देखील हाणामारीला सुरुवात केली आहे. हा देखील कसा चेंडू होता. पंचांकडे अशा नजरेने पाहत देखील लावले. पंचादेशाला षटक संपल्याचा पहिल्या 2 षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा लागल्या जात आहेत. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. जी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या झपाट्याने वाढायचं काम केलं. राजू या फलंदाजाने केली कामगिरी. तर तिसऱ्या ओव्हरला सोबत गोलंदाजी मार्क करते गोलंदाज आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकाचा गणेश. गोलंदाजी मार्को सजेस्ट ट्राय केला. उमेश मात्र चौकाराने आपलं खातं खोललं. त्याच्या समोर मात्र राजू ऑन साईडला आउटसाईड लेग स्टंप. पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. आपण त्याच्या मदतीने टीमची धावसंख्या वाईट जाऊन मात्र पोहोचते ती 25 धावसंख्येवरती. 25 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम मोकाशी कळवते या टीमची मात्र ही धावसंख्या आपण पाहतोय.
हा देखील सिंगल सिंगल पाहिली गलती आहे एक सिंगल कंप्लीट करतायत कारण की उमेशला माहिती आहे राजेशच्या बॅटला बॉल परफेक्टली कनेक्ट देखील होत आहेत आणि त्याला स्ट्राईक देणं अत्यंत गरजेचं असेल आणि तेच काम केलं आता उमेशनं आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 धावा 2.1 चेंडूचा खेळ समाप्त धावफलकावर धावा लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 26 धावा आता इथून ऑन स्ट्राईकला असेल तर राजू हा फलंदाज त्याच्या समोर मात्र गोलंदाजी मार्क वरती गणेश हा देखील आली कुठला शॉट सजवला एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली दुसरीचा प्रयत्न होईल का आणि दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल 1 more विकेट डाऊन उमेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल झड पावलाने मात्र परतीचा प्रवास आता होताना पाल मिळतोय ठोक डिजे टीम मोकाशी केलं त्या टीमसाठी आणि ते काम करावं लागेल आता राजूला कारण की 3 षटकांची मॅच आहे जवळपास 30-35 धावसंख्येमध्ये पोहोचणं गरजेचं आहे हा देखील चांगला फटका आहे दर्जेदार स्ट्रोक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अतिशय वेगणार रुबाबदार षटकार हा देखील समोर चेंडू बसला शिकवशी धावून दे बॉल एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघाले आणि ते बघता बघता हा नाही म्हणता 2 धावा रनिंग मिडमध्ये विकेट सीताच्या शटला येईल आणि हरमेशा गदीने मात्र 2 धावा राजू आणि हेमंत पूर्ण करत असताना आपण पाहतोय इथे 2 धावसंख्येच्या मदतीनं 35 धावा धावफलकावरती जर का 40 पार गेली ना ते आव्हान कठीण होईल लोणावले टीमसाठी 35 धावा धावफलकावरती हा देखील समोरच्या चेंडूवरती ऑन साईडला फटका पटलाय एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघाले परंतु इथे काय घडत स्ट्राईक पाहिजे होती राजूकडे परंतु राजूला थांबवलं नॉस एजंटला क्षेत्ररक्षक देखील हुशार आहे कारण राजू स्ट्राईक रेटला लावणार होता आणि त्यांना पाहिजे होती राजूचीच विकेट त्याला स्ट्राईक द्यायची नाहीये आणि त्याच कारणास्तव 36 धावा धावफलकावरती आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती गणेश आणि स्ट्राईक रेटला हेमंत ज्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याला मात्र 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाठवलाय हा देखील फटका फसला ऑन साईडला बातो आपण क्षेत्रक्षक धावून बॉल शेल मध्ये सुटली जाते एक सिंगल कंप्लीट दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि तिसरीला निघालेत आणि तिसरीला डायरेक्ट हिट देखील केली आणि पंचांनी आकाशाकडे बोट देखील वरती केलं इथे 2 धावा आड 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी टीम आई एकविरा लोणावले टीमला दुसऱ्या डावाला सुरू होईल जाऊया विजय मास्टरला संधी देऊया
स्ट्रायकिंगला गणेश नाशिक अमित गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विजय. पहिला चेंडू लेग ब्रेक स्वरूपाचा अशा नजरेने पाहत राहिला होता. असं वाटतं आउटसाईड ऑप्शनच्या बाहेरून चेंडू जातोय की काय. परंतु पंचाने देखील पाहिला गोलामध्ये चेंडू रिलीज कुठे झाला आणि पिचिंग कोणत्या बाजूने होती आणि त्याच कारणाच्या पंचाने सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे आणि पहिला चेंडू 39चा पाडला करायचा आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय विजयने. हा देखील चेंडू गणेशच्या विरोधामध्ये विजयचं मात्र आता कौतुक करणं गरजेचं आहे. कारण की या कलेकडे मी असं म्हणेल की 53 धावसंख्या टार्गेट ठेवला होता. त्यावेळेस फर्स्ट राऊंड मध्ये अवघ्या 12 धावसंख्येपर्यंत रोखलं होतं समोरच्या टीमला आणि ती देखील चांगली टीम होती. सांगलीवाली टीम होती. मी बल्लाटा संघ होता आणि त्यांना मात्र अवघ्या 12 धावसंख्येत रोखलं होतं. आणि आता मात्र अलीपुरा लोणावळा संघ आहे त्यांच्या समवेत मात्र 2 हात करते विजय. हा गोलंदाज स्ट्राईक एंडला लिफ्टी बॅट्समन बॅटातून पुलचा धमाका करायचा होता. आधी फ्रंट फुटवर नंतर बॅकफुटवर गेलाय आणि बॅकफुटवरती हुकचा फटका खेळायचा होता. परंतु इथे देखील आला चेंडू निर्धाव. हे व्हेरिएशन हे फिंगर रोल करा असं आपण मध्ये गोलंदाज विजय. समोर मात्र गणेश एक लेफ्टी विध्वंसक बॅट्समन आहे. त्याच्या बॅटला जर बॉल कमी झाला तर षटकार किंवा चौकार जाईल. हा देखील चेंडू चांगला पडला. चांगला चेंडू पहा. सागळा चेंडू पडला की आतिषबाजी केली जाते टॅलेंटची कडकडामध्ये. ही खरी खासियत आहे. आडव्या बाटीतून मात्र धमाके करायचे परंतु जर ऑन साईड किंवा कव्हर मधून चेंडू उडवले तर बेटर असेल सगळ्या फलंदाजासाठी. कारण की बॉलच्या मेरिटनुसार खेळ करावा लागेल. आता मी म्हटलं समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अतिशय दर्जेदार षटकार. समोर चेंडू होता आणि त्या समोर चेंडू मध्ये मात्र समोर खेळायचा होता. त्याच्या आधी देखील समोरच्या व्ही शेप मध्ये खेळला असताना तर या चेंडूवरती देखील षटकार चौकार आले असते. हा देखील बॅटची लिडिंग घेतली इथे तट्या सर्कलमध्ये चेंडू चाचपडतोय फेकी देखील करतोय. काय घडतंय अंडरम खेळ बॉक्सचा मात्र इथे खेळ आला आणि ते पहिल्या षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39चा पाठला करायचा आणि त्या फलकावर धावा लागल्यात त्या आई एकविरा लोणावळे टीमच्या 2-7 धावा डीजे. सुद्धा बहुतेक टीम सॉंग आहे. एकटा टायगर खरोखर एकटा टायगर आज मात्र देव माणूस सर्वांच्या हृदयामधला ताईत बनून राहिलाय आणि भावी नाव हे खोललं जाणार आहे. आणि काही वर्षामध्ये म्हणजे त्या निवडणुकामध्ये मात्र नुसतं आमदार तुमचे आमचे सर्वांचे लाडके मान्य श्री सुधाकरजी तारे हे मात्र असणार आहेत. त्याच मुले मात्र राकेशजी कवटे यांनी मनात साकारलेले स्वप्न आणि ते स्वप्न आज मात्र सत्यात उतरवलं आणि सत्यात उतरवलं नव्हे ते सुद्धा यांना देखील पोच पावती दिली आज का भावी आमदार आहेत तुम्ही आता आणि काही वर्षामध्ये मात्र तुम्ही आमदार या पदी मात्र निवडणुकीमध्ये निवडून येणार हे 100% मात्र राकेश कवटे यांनी सांगून ठेवलं. लोबर फुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल चेंडू उचलतील फेकतील तत्पूर्वी मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 अंकावरती अजूनही हितून 31 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 31ची गरज. जितू पहा आपण जितेश मेन कॅमेरा हॅलो मेन कॅमेराच्या भूमिकामध्ये बसले जितेश. हा देखील पहा आपण आधीच बॅटचा फ्लो ओपन केला होता फलंदाजाने. दोन्ही गतीचा चेंडू होता थोडासा 5व्या गतीचा चेंडू
2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावरती. हा देखील चेंडू चांगला आहे आणि विकेट डाऊन. अमितला मात्र परतावा लागेल. पहिला आद्रा, पहिला बिघडी कारत, पहिली विकेट मात्र जाते मैदानाच्या बाहेर. एक विकेट लोणावले टीमची 8 अंकावरती. नवीन बॅट्समॅन एंटर झालेत मैदानामध्ये. अमोल 1 डाऊनच्या पोझिशनला मात्र त्यांना मैदानामध्ये दाखल करण्यात आलाय. 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची झालेली गरज आहे विजयासाठी टीम लोणावळ्याला. हा देखील फटका फसलाय. डाऊन द बॉल आणि इथे देखील विकेट. 1 मोर विकेट डाऊन. गेल्या बाऊल मात्र परतीचा प्रवास. तू चल मैं आया. गोलंदाजी मार्गवरती लक्ष्मण आपण पाहू शकाल. हा देखील 5व्या गतीचा चेंडू, जुन्या गतीचा चेंडू वारंवार टाकले जात आहेत. स्लोवर आहेत आणि त्या स्लोवर चेंडूला मात्र बीट करत असताना आता आपण गोलंदाजी मार्गवर अमोल, समोर दीपक आणि गणेश ही जोड सकली मात्र केली जाते. आता मात्र वर्चस्व प्रसारित केलंय ते मोकाशी कल्लू या टीमने. हा चांगला फटका होता आणि या फटक्यावरती धावसंख्या देखील चांगली मिळून जाईल टीम IPL लोणावले संघाला. आणि इथे 2 षटकांचा खेळ संपला. उद्या पाहिलं गेलं तर 4 धावसंख्येचा 5 धावसंख्या षटक फेकलं गोलंदाज लक्ष्मणने आणि धावफलकावर धावा लागला तर तब्बल 12 धावा तशा अजून इथून आता कराव्या लागतील. त्या येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती IPL लोणावले टीमला. 3ऱ्या ओव्हरला सुरू होईल. तत्पूर्वी जाऊयात मेगा मास्टरला संधी देऊया. चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे गोलंदाजीची मार्क वरती तानाची. नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी त्याला 6 चेंडूमध्ये 27 धावसंख्या वाचवायची आहे. पण त्याला विचार करावा लागेल. समोर लेफ्टी बॅट्समॅन आहे आणि लेफ्टी बॅट्समॅन क्रिकेटमध्ये नेहमीच विध्वंसक आणि विस्फोटक असतात. त्यांच्याकडे आक्रमक रूप असतात. तेच रूप आता दाखवावं लागेल गणेश या फलंदाजाला तानाजीच्या अगेन्स्ट. पहिला चेंडू वरती चेंडू पुढचा धमाका चेंडू मात्र लॉंग ऑन क्लिअर करणारा हा आलाय गणेशच्या बॅटमधून धमाका षटकार. नेहमीच या क्रिकेटच्या विश्वामध्ये विध्वंसक आणि विस्फोटक असतात. आज ती विध्वंसक पारी खेळायला सुरुवात केली आहे. 27 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार. या षटकाराने मात्र जागे झाले जातात IPL लोणावळा संघ. आता 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम IPL लोणावळेला. हा आता 5व्या गतीचा चेंडू. इथे आता मात्र एक ऑब्झर्व केला असेल सर्वांनी की IPL लोणावळे संघाला मात्र स्लोवर चेंडूला मात्र बीट करतायत नेहमी. समोर फेसर जे गोलंदाज असेल ना त्याला मात्र षटकार चौकारला जातात. परंतु स्लोवर चेंजच्या पेसने मात्र फलंदाजांना जांभून ठेवण्याचं काम केलंय. हा देखील तसा चेंडू होता. हा मात्र पुण्याशी स्लोवर गतीचा चेंडू होता. गोलंदाजाने देखील ओळखलाय आणि तशीच गोलंदाज आता मात्र मैदानामध्ये चालू आहे. थोडस मात्र शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न
आणि आता मात्र सामना खुला झालाय. तो मोकाशी कलोद्या टीमसाठी 3 चेंडू आणि 21 ची गरज आहे. हाडकील धमाका धमाका आडव्या बॅटने चेंडू मात्र फेकून दिला काऊ कॉर्नरला. हा लाईव्ह षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून मात्र पोहोचेल ती तब्बल 24 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम ऐकवीरा लोणावळे. त्या 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. जरी 2 चेंडूवरती 2 षटकार जरी लगावले ना तरी इथे मोकाशी कळवते हा संघ मात्र विजयाचीच उमरता मात्र गाठेल यात काही शंकाच नाहीये. स्लोवर पुनश्च त्याच गतीचा प्रयत्न आणि तिथे मात्र पाडाल स्वप्न चेंडू फेकून मात्र दिला षटकारासाठी. हा देखील आला षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 या अंकावरती. आता 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. इथून जर गोलंदाजाने काय करामत केली की ते वर्चस्व गाजू देखील शकतो. तो ऐकवीरा लोणावळे संघ ते कशा पद्धतीने होईल सामना. माझबॉल आलाय जरूर गोलंदाज तानाजी सज्ज होतो. आता 1 चेंडू 9 ची गरज. आता फक्त समोर चेंडू द्यायचा आहे फलंदाजाच्या तानाजीला. हा चेंडू चांगला आहे आणि ते विजयाचे दरवाजे खुले गेले ते मोकाशी कलोदी या टीमनं. तर चला लगेचच मोकाशी कलोदी टीम आणि त्याचबरोबर पलसगिरी टीम दोन्ही टीमच्या कर्जाला आपण इन्व्हाइट करतोय. आपण टॉससाठी लगेचच व्यासपीठावरती यावं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो नो डाऊट जेव्हा संकट मोचक संघ अडचणीत होता आणि तब्बल त्याने 3 षटकार 1 चौकार 2